खाऊं काला खाऊं काला खाऊं दही भात काला खाऊं दही भात काला खाऊं दही भात काला खाऊं दही भात पटुली पुडके पटुली पुडके वैकुंठी तो ऐसे नहीं वैकुंठी तो ऐसे नहीं वैकुंठी तो ऐसे नहीं कबले काही कालिया दे कबले काही काल्याचे कायाचे कायाचे पटुली पटुली पुडके पटुली एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी कुठे घालू हुंबरी कुठे घालू हुंबरी घालू हुंबरी पटुली काला खाऊं कामने वाळवंत तुका मने वाळवंत बरवेनीट उत्तम बरवेनीट उत्तम बरवेनीट उत्तम बरवेनीट उत्तम नीट उत्तम काला खाऊं दही भात काला खाऊं दही भात पटुली कुमारी
जय ठुमर जय जय ठुमर लग्नात कसे नाचतात आता देवाच्या नामामध्ये हात खाली आहे आणि लग्नात असे दोन बोट दाखवतात. जगच बदलला आहे. असू द्या. विना कोण घेत आहे सांगा मला. ज्याला घ्यायचा आहे तो पटकन उभा होत जात. जेवायला म्हणायला लागत भूक लागली पटकन जायचं. आज दही काल्याचं कीर्तन आहे आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी सगळे लोक हरिभक्त लोक वारकरी टाळकरी नामकरी वारीकरी सगळेच उपस्थित झालेले आहेत. अधिकारी गणमान्य अधिकारी अतिथी आमंत्रित निमंत्रित सगळेच झाले नाही का. सगळे सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार. अरे काय वस्त्र म्हणे यावो माझे नेसा. काय वस्त्र म्हणे यावो माझे नेसा. म्हणजे जे दुकान कपड्याचं दुकान आहे ना तेथील त्या कपड्यांना ते बोलतात का आम्हाला घेऊन जा नेसण्याकरिता. आपुल्या उद्धारा जगवेडी. आपल्या लज्जा रक्षणाकरिता आपण कपड्याच्या दुकानात जातो नाही का. कपडे म्हणत नाही तुम्ही या म्हणून आम्हाला घेण्याकरिता अंगावर घेण्याकरिता. आपल्याला गरज असते नाही का. नाही मोठा महत्वाचा मुद्दा. अग्नी हा साक्षेपे कोणाशी तापावे. अग्नी हा साक्षेपे कोणाशी तापावे. हिवे तापे तोची धावून या. टाइम लागते महाराज असू द्या आम्ही ऑर्डर देऊ. अग्नी हा साक्षेपे कोणाशी तापावे. हिवे तापे तोची धावून या. अर्थ कळला का. कळला का अर्थ. कोणाला कळला हात वरी करा. महाराज लोक पहिल्यांदा करतील त्याच्यानंतर बाकीचे. अग्नी हा साक्षेपे कोणाशी तापावे. हिवे तापे तोची धावून या. विचार नाही करावा लागत महाराज लोकांना. घटोमोठी राहते ना रामकृष्णाची घटोमोठी राहते पटकनच हात वरा करायचा नाही का. अर्थ असा आहे. असू द्या डोक्याला ताप नका घेऊ. अग्नी म्हणजे इस्तव. इकडच्या भाषेत बोलावं लागेल गुरुजी हे मिक्सर बसायला आहे तुम्ही रात्री प्युअर दिल्या आणि मिक्सर टाका लागते. मला येते ते चवे नाही का दिशे नाही का नसे खादले पिदले सब येते. तर अग्नी हा जो आहे म्हणजे विस्तव. थंडीच्या दिवसामध्ये विस्तव बोलावते का तुम्हाला आपल्या देव. तुम्हाला थंडी लागली तर माझ्याकडे या तापण्याकरिता बोलावते का. का म्हणते साहेब. हिवे तापे तोची धावून या. हिवे म्हणजे दव लागणे. हिव लागतो असं म्हणते लोक. आपल्याकडे दव लागते नाही का. दवाना हिव एकच आहे. वाटर न पाणी एकच आहे. फक्त तोंडाला हेकोड्या वाकड्या करणे आहे. अति हुशारी बहारी दाखव नाही का. इंग्रजी बोलतात तो अर्धा शेवटचा शब्द खाऊन टाकतात. आपल्याला असं वाटते का साहेब मोठा आहे पण जास्त अत्याचारी इंग्रजीवाला तर. बरोबर आहे. बरोबर आहे नाही का. काय झाला
तो कसाच वाजे तिकडे पाहायचा नाही. गोपाल कृष्ण भगवान की मधात बोलायचं नाही. सिस्टमॅटिक काम आहे, मी आधीच सांगितलं. तो कसाच वाजे, तो नाही वाजला, हा नाही वाजला आणि ते ताडाही नाही वाजले तरी यांची दृष्टी मागे जाऊ देणार नाही, एवढी गॅरंटी. आलं का लक्षात? गोपाल कृष्ण भगवान. जे काही बनवायचं आहे ते तवाच बन. आता 1 ते 1.5 मिनिटापर्यंत डिस्टर्ब झाला, बरोबर आहे, मूळ मुद्दा लक्षात घ्या. तर 1.5 चव किती झाले? 1.5 चव 6 झाले ना. 6.2 यांच्यावर लागला, हे लक्षात ठेवा. किती पाहिजे? 6. तुम्ही 1 रुपया दुसऱ्याचा जरी चोरला तर तुमच्या खिशातून किती जातील? 4 रुपये. याचा 1.5चा प्रश्न आहे. आलं का लक्षात? हा, म्हणून डिस्टर्ब होऊ नये बिलकुल. म्हणून मी आपल्या कीर्तनामध्ये कोणालाही, मुलांना तर ठेवतच नाही बिलकुल. त्यांचं कोणतं काम आहे? हे लहान 6 महिने 2 महिन्याचे हे उलटच पिंगरी वाजवतात. बागेत बकरू कथेत लेकरू नसावा, बरोबर आहे. बागेत कधी बकरू असला का नाही तर तो फुलांच्या कळ्याच खाते, आणि कडी खाल्ली की परतून जगत जमते का? जमतच नाही. 12 महिन्याच्या नंतर त्याला पालवी फुटते. एवढा विष बकरूच्या तोंडात आहे. वाटलाच तो मोठा झाला ना तर त्याच्या तोंडात विष राहत नाही, पण बकरूच्या तोंडात विष आहे, असं आहे. गोपाल कृष्ण भगवान. आता 6% दोष लागला. कसं लागला? सगळ्यांना उदाहरण डोक्यावरून गेला. वृत्ती जे लागली होती ती गेली, म्हणते ती गेली का नाही? जे इकडे पाहण्याचा जो तरीका होता माझ्याकडे, कानाचा विषय गेला. सगळ्याची आत्मा दुखीत झाली का नाही? लक्षात ठेवा बायांनो, कधीही कीर्तनात, भागवतात कुठेही लहानसा लेकरू घेऊन जाऊ नये, नाही तर जाऊ तुझे, हे लक्षात ठेवा. आणि हा ब्रह्महत्येचा पाप लागतो. नाही तर बायाही काही मागवून येतात. ए बाई तू केव्हा आली? मला उशीर झाला, आता चालू, थोडीशी सुपारी दे ना, तंबाखू दे ना. आहे ना अशी सवय. माणसंही आहे, काही कमी नाही आहे माणसं. गोपाल कृष्ण भगवान. म्हणून हा शिष्टाचार शिका. जेपर्यंत शिष्टाचार शिकणार नाही मग किती राम 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 म्हणा, नाही त्या देवाच्या पोटात घुसून जा, काही होणार नाही. गॅरंटेड फॉर्म्युला आहे का? आणि नाही तर त्या कोकणातले पूर्ण नारळ आणून फोडून द्या, काही होणार नाही. बेंगलोरच्या अगरबत्ती कारखाना देवात त्याच्यात घुसून द्या, पूर्ण धुपामध्ये ठेवा, काही होणार नाही. आचारो परम धर्म, विचारो परम तपा, हे शिका. हे आमच्या विदर्भीय क्षेत्रामध्ये असं नाही. विविध दर्भाचे लोक, विचित्र लोक. मराठवाड्यामध्ये जाऊन पहा, चरित्र बनले आहे त्यांचे. काय बनले आहे? चरित्र. 3 प्रकारचे आहे, चित्र, विचित्र आणि चरित्र. चित्र तर थांबतच नाही हो. हे किती दिवस राहणार आहे चित्र? त्याच्यात गोपाल कृष्णाचा चित्र जाऊ का नाही, त्याच्या बापाचा चित्र जाऊ नाही का? गोपाल कृष्णाचा बाप आहे का नाही? त्याच्या बापाचा बाप आहे का नाही? म्हणजे सगळ्याचे बाप आहेत वर्त. असा किती मोठा पैशावालाही राहो, चित्र कधी राहत. आलं का लक्षात? तिकडे आवाज बंद करा. चित्र कधी लक्षात राहत, हे ठिकाणात राहत नाही. आणि विचित्राचा तर सांगूच नका. इथं काय, तिथं काय, तिथं काय. कागदही वेचणेवाले नाही का ते रस्त्या वाटेने, काही करणारे, मनात आलं तैसे करणारे. गरज कशाची आहे? चरित्राची आहे. कशाची गरज आहे? चरित्राची गरज आहे. आम्ही कोणाचे चरित्र घेत आहोत? आज कोणाच्या चरित्राचा व्याख्यान आहे?
भगवान गोपाल कृष्ण. आणि त्या गोपाल कृष्णाच्या चरित्राचं व्याख्यान कोणी केलं? अभंग कोणाचा आहे? तुकाराम. मग अजून काही लोक नव्हते का? त्यांच्यापेक्षा तर जास्त डिग्री होल्डर होते. तुकाराम महाराज किती शिकले होते? पटपट सांगा, किती शिकले होते? हा, 2 वर्ग. आणि त्याच्यापेक्षा तर बाकीच्या पण भरपूर शिकल्या. MBA BA जेथे बेकाम झाले, पहा त्याची कमजोरी. बिघडून गेली दुनिया सारी, वाचवगा शिरहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठाला 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 उद्धरी होंगे वहां बिछा दो, नहीं तो ये कपड़े ले जाकर के दिखा दो. तुम व्यवस्था करते रहो पूरे कीर्तन का. गोपाला गोपाला रे तारे नंद लाला, गोपाला गोपाला रे तारे नंद लाला. प्यारे नंद लाला मोहन मुरली वाला, प्यारे नंद लाला मोहन मुरली वाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला 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 रे. अरे बाबा, बाया जिकडे बसले आहे तिकडे तिकडे काही करत नाही, इकडे हात राहायचे. हे खाली बसले आहे. मी ऑर्डर देईल ना, मी काय करणार आहो का? हारच घाई घाई टाकतात. मी कोणाचाच ऐकत नाही. मैल मुद्द्याचा असा महाराजाचा बाप यंत्र नाही ऐकत. माझ्या मताप्रमाणे सगळं झालं पाहिजे. नियमच तसा. कारण माया बापानेच नाही ऐकली, कोणाचीच नाही ऐकली. खाली बस, मी सांगतो ते कर. बिघडून जाईल त्याचा जबाबदार मी. मंडपेची खरी आहे. हे सत्संगी बाबाजी बरोबर सत्संग केला आहे आणि ते मले पाहासाठी नाही आले. त्याच्या मुखातले शब्द या डब्यात आहेत पण येथूनही निघते. हा, म्हणून ते आले. विठाला 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 प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा हा 4 चरणांचा अभंग आहे. आणि तो कशा निमित्त आहे? काल्याच्या निमित्त. मग काला म्हणजे काय ते आपण पुढे सांगू. आणि काला खरंच कोणाकोणाला मिळतो तेही सांगू. आणि काला घेण्याकरिता आणि काला मिळण्याकरिता कुठले उपाय करावे लागेल ते सांगू. नुसतं असं काल्याच्या कीर्तनात गेला आणि ते दयाची हांडीकडे लक्ष ठेवला ते काला नाही. काला तसा मिळतच नाही. सविस्तर माहिती देतो तुम्हाला. ऐकणे काम तुमचं आहे, समजून घेणे काम तुमचं आहे आणि तशा प्रकारे आयडियल उपाय करणे हे काम तुमचं आहे.
नाही का? आमचं काम आहे फक्त मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही ते असं आहे. म्हणून उपजोडी पुरती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी तुका म्हणे वाढवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे पंढरीनाथ महाराज अभंगाच्या भावार्था पूर्वी संप्रदायाला अनुसरून आमच्या साधू संतांनी असा दंडक घातलेला आहे. दंडक नाही कळलं असेल परंपरा असं म्हणावं लागेल. नियम लावून दिलेला आहे की आधी कुठल्याही कार्याच्या प्रसंगी सुरुवातीला प्रारंभी देवाला नमन करावं आणि नंतर कार्याला सुरुवात. याचा अर्थ असा आहे की होणारा कार्य घडणारा कार्य हा निर्विघ्नपणे पार पडतो. याचं कारण अजून दुसरं आहे. कार्य तर आपण करतो नाही का, पण त्याला पुरेसं असं उत्तम प्रतिसाद पांडुरंग देतो नाही का. आता कोणी पांडुरंग म्हणतात, कोणी विठ्ठल म्हणतात, कोणी राम म्हणतात, कोणी कृष्ण म्हणतात, ज्याचा जो असेल तो थोड्या फोडवा जे काही नाही का. तात्पर्य सांगण्याचं असं आहे तर आपल्या इथे जरी एखादा लग्न सोहळा असला तर आधी नवरीला हळद चढवत नाही, देवीला नैवेद्य चढवत. कारण हे देवी हे जगन्माते माझ्या इथे हा मंगल कार्य सोहळा जो चाललेला आहे तो मंगल कार्य राहत नाही बरं का. लग्न हे मंगल नाही आहे, पण आपण म्हणून घेतो. हा सुख संपन्नतेने निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून आपण त्याला नमन. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी सुद्धा, कारण एका वर्षात हा कार्यक्रम येत असतो. आता आजच्या दिवसाला आपण असं करू का नाही, उद्या येईल. उद्या कुठलेही कार्य करताना कुठलेही कार्य प्रवेश नगर की जय सब काजा हृदय राखी कौशलपूर. कौशलपूर म्हणजे या शरीराने आपण कौशल्य करतो नाही का. कोणी विमान बनवतो, कोणी मशीन बनवतो नाही का. तो कौशलपूर नाही, ह्याच कौशलपूर. ह्या हात कौशल्य काय, डोळे कौशल्य आहेत, कान कौशल्य आहेत. काय इंजिनियर बाबा याच्यानेच कौशल्य करतो ना, म्हणून हा कौशलपूर. आणि येथे जो राहणारा याला चालवणारा तो राजा. म्हणून प्रवेश नगर विजय सब काजा और हृदय राखी कौशलपूर असा आहे. आपल्या मराठी वाङ्मयामध्ये शब्दशः दोघांचा अर्थ एकच आहे. रामायणाचाही तोच आहे आणि मराठी वाङ्मयाचा तोच आहे. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू
प्रथम प्रथम बना पांडुरंगाचा रूप प्रथम पांडुरंगा प्रथम प्रथम दूसरे चरण संता किया पधारे कथे विचारू पधारे कथे विचारू पधारे कथे दूसरे चरण संता किया दूसरे चरण बाबाजी सदगुरु दासपुता बाबाजी सदगुरु दासपुता 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 दूसरे चरण संता किया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया प्रथम पांडुरंगाला नमन कारण दिले इंद्रिय हात पाय कान 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 डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जेने जोडसी नारायण गाम जेने जोडसी नारायण गाम नारायण गाम नारायण गाम राम 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 जेने जोडसी नारायण गाम जेने जोडसी नारायण गाम नारायण गाम राम राम दिले इंद्रिय हात पाय कान पाच ज्ञानेंद्रिय दिले आणि पाच कर्मेंद्रिय नाही का डोळे मुख बोलाया वचन डोळे दिले देवाने नाही का हे तर सर्व दिसतात आपल्याला पण त्रिकालदर्शी देव एखाद्या बाईला मुलगी जर झाली समजा तर तिचाही विचार करतो का यही मुलगी जन्माला येईल आणि हिच्याही लग्न नंतर पुढे होईल बरोबर आहे प्रत्येक जीवाचं लग्न होते ना कारण का जीवाला लग्न केले हा लग्न नाही हो हे नवरा बायको हे लग्न नाही हे तर होत राहते दिवसाचे 17 नॉमिनल एक राहते दिवसाचे 17 लोक असे 99% लोक आहेत गोपाल कृष्ण भगवान
खरं ते खरं, खरं ते खरं. जीव जरी लग्न करेल नाही तर त्याचं कल्याण होणार नाही. मीराबाईने कोणाशी लग्न केलं होतं? हा, मग मीराबाई शिव होती का जीव होती? जीव होती. ज्याच्या बरोबर संसार करावयाचा होता त्याच्याशी लग्न केला होता ना? भागला का तिचा? भागला का? राणाजी तिला आपल्या घरातील वेगवेगळे कुलाचार सांगायचे. ए मीरा, हम राजशाही घराने के है, राजा है, ये तुलसी पे पानी चढ़ाना, ये टीका बुक्का लगाना और ये घूंघट बांध कर नाचना हमें शोभा नहीं. तेव्हा मीराबाई काय उत्तर दे? आत्मा से मैं परमात्मा की हुई, बन चुकी हूँ मैं दुल्हन मेरे श्याम की. इकडे लावून घ्या बाबा, दोन इकडची दोन. आत्मा से मैं परमात्मा की हुई, बन चुकी हूँ मैं दुल्हन मेरे श्याम की. मुझे राना जमाने की परवाह नहीं, 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 मुझे राना जमाने बन चुकी मैं दुल्हन मेरे श्याम की, बन चुकी मैं दुल्हन मेरे श्याम की, मेरे श्याम की, मेरे श्याम की. मुझे राना जमा, मुझे राना जमा, मुझे राना जमा. मीराबाईला लगन कोणाची लागली? ते लग्नाला याल म्हणताना म्हणते साहेब, लग्न म्हणजे विवाह, विवाह म्हणजे लगन, लगन म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे लगन, नहीं क्या? कोई राम कहो या श्याम कहो या रहीम कहो, दोनों का मतलब एक ही, नाही का? तशासारखं परमात्म्याने आपल्याला हे हात, पाय, कान, नाक, डोळे सगळे हे कशा करता दिले आहे? त्याचे भजन करण्यात, निव्वळ संसार करण्याकरिताच नाही. असा एक सांगा, रात्रंदिवस संसार करणारा माणूस, रात्रंदिवस संसार संसार, शेती वाडी, शेती वाडी, शेती वाडी. सकाळ उठलं वावरात, संध्याकाळ आला वावरात, दुपारी वावरात, नाही का? काय काय तर शेतकरी असे आहेत की दररोज जातात आणि सगळे झाडं मोजून काढतात. काल एवढे 25 झाडं होते, आज किती आहे? पाटील साहेब तुमच्या गावाकडे आहेत ना? आहेत ना? आमच्या गावाकडे नाही आहेत ना, म्हणूनच तर तुम्ही आमच्या गावी आले की कार्यक्रमात. गोपाल कृष्ण भगवान, रात्रंदिवस तोच, रात्रंदिवस तोच. याच्याने कल्याण होत. याच्या करताच आपल्याला देवाने हे सर्व इंद्रिय दिले का? नाही. त्याचे भजनही करा आणि आपल्या व्यवहाराचे, संसाराचे कार्यही करा. संसारी असावे असोनिया नसावे, भजन करावे वेळोवेळा. म्हणून देवाला भगवंताने हा अनमोल रत्न दिला. अमोलिक रत्न सापडले तुझ, अमोलिक
तारे ब्रह्म बीज नुळकती, तारे ब्रह्म बीज नुळकती, तारे ब्रह्म तारे ब्रह्म बीज नुळकती, तारे ब्रह्म बीज नुळकती, तारे ब्रह्म आवाज बड़ा अमोलिक असा हा रत्न आपल्याला भगवंतानी दिला आहे. मग ज्यांनी दिला देह दान, त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे त्याचे करावे जमली गड्यात तुला. इकडे आपण एमपी मध्ये जाऊ का नाही, हे असंच म्हणावं लागतं बेटा. महाराजजी काय नाही रात्री चमकले आम्हाला ते तुला, म्हणून त्यांनी थोडासा घुमवून फिरवून करून सबमिट केला पेपर आपला, नाही का. पण यांच्या गावी जेव्हा जाऊ का नाही आपण, हे असंच रात्रभर म्हणावं लागेल. म्हणून हे शिकून जा. गोपाल कृष्ण भगवान की गोविंद मेरू है, गोपाल मेरू है, गोविंद मेरू है, गोपाल मेरू है, गोविंद मेरू है, गोपाल मेरू है, गोपाल मेरू है, गोविंद मेरू है, गोपाल मेरू है. राधा रमन नंदलाल मेरू है, राधा रमन नंदलाल मेरू है, गोविंद मेरू है, गोपाल 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 मेरू है. असू द्या. म्हणून ज्या परमात्म्याने आपल्याला हे देहदान दिलं आहे त्याचं चिंतन करावं. कारण ज्याचा खावा त्याचा, नाहीतर माल खाए दादा का और